प्रवीण शेठ आपण व्यासपीठावरती यावं, आपण खेळाडू कक्षासमोर जाऊ नका कारण इथे आपण व्यासपीठ येऊन थांबावा। तर चला विनंती असेल या ठिकाणी लगेच सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या आणि पंचांना विनंती असेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या। चला फलंदाज देखील आता मैदानामध्ये येतात। दोन्ही आमचे ऑफिशियल्स मैदानामध्ये रवाना होत असताना चांगली लढत सध्या मैदानामध्ये बघायला मिळेल। एका बाजूला आपण बघू शकता सायर इलेव्हन नीलजे जो करेल पहिल्यांदा बॅटिंग आणि मैदानामध्ये जनमन उसरली संघ टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय या टीमने घेतलाय। महत्त्वपूर्ण ही लढत अगदी बघितलं आपण। खूप चांगलं क्रिकेट सध्या सुरू असताना स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाची ही अंतिम रजनी अगदी पाहता पाहता 6 दिवस आणि आजचा 7वा खरं तर नजरेसमोरून निघून गेले आणि अंतिम या स्पर्धेमध्ये बघायचं आहे। फायनलिस्ट कोण बनेल? ग्रामीणमधून 40+ मधून एक फायनलिस्ट बनेल, त्यासोबत ग्रामीणमधून एक 2 व्हीलर बाईक सिरीज ऑफ द प्लेयर जो या स्पर्धेमधून मालिकावीर ठरेल आणि त्यासोबत आपण बघणार बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट यांच्यासाठी देखील एक बाईक। चला सुरुवात करूया आपण। फिल्डिंग पोझिशन लगेच सेट करा। चला लढतीला आपण सुरुवात करतोय। जबरदस्त ही फाईट राहील। एका बाजूला दमदार फलंदाजीच्या जीवावर इथपर्यंत आलेला अगदी जयमान उसरली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट ज्यांना आपली गोलंदाजीची भेदकता दाखवली तो सायर इलेव्हन नीलजे संघ। अगदी बघितलं आपण तर उसरली संघाचा दिव्येश बोलाडे त्याच्या नावावर याच मैदानावर अर्धशतक याच टुर्नामेंटमध्ये अगदी आपण बघितलं सुरुवातीला आणि त्यासोबत जो नीलजे संघ ज्याने एक बलाढ्य संघ कळवे संघाविरुद्ध 30 धावा डिफेन्स केल्या होत्या तो संघ नीलजे तुम्हाला इथं बघायला मिळेल। चला करूया आपण लढतीला सुरुवात। दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स आता मैदानामध्ये दाखल झालेत। उसरली संघाचा प्रमुख गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला बघायला मिळेल रोशन ठाकूर। पहिलं पॉवर प्लेचं कारण 4 ओव्हरची लढत आहे। एकमेव पॉवर प्ले। खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला। भरपूर प्रेक्षक आता प्रेक्षकांच्या हलवली गर्दी वाढत चालली आहे। सगळ्या तमाम क्रीडा रसिकांचं जे सोबत आमच्या लाईव्ह जोडले गेले त्या सगळ्या लाईव्ह प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करू। स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाच्या माध्यमातून करतो आपण या लढतीला सुरुवात। बिग फाईट बिग ब्लास्ट मैदानामध्ये दोन दिग्गज संघ नरेश शेठ पाटील साहेब, आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्स माजी सरपंच आणि शिवशंभो एंटरप्राइजेसचे सर्व गोल्डन मॅन या नामदेव शेठ ठाकूर यांच्या वतीने दोन्ही टीमला शुभेच्छा। शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। पहिलाच बॉल मिडॉनला फिल्डर तैनात। कोणती रन मात्र इथे मिळणार नाही कारण चांगलं फिल्डिंग पोझिशन सेट केले गेले। ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये नीलजे संघाकडून नितेश पाटील आणि विशाल पवार हे 2 दिग्गज खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत। पहिला बॉल रोशनचा फार सुंदर राहिलाय। हा दुसरा चेंडू लाऊड अपील पंचांचा बोट मात्र जाईल आकाशाकडे आणि फलंदाज अगदी या मैदानातून परतेल 0वर नितेश पाटील। तर याच दरम्यान उसरली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय नितीन काटावले साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय। नितीन काटावले साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज सचिन पाटील वन डाऊनची भूमिका मैदानावर निभावावी लागेल। चांगला खेळ सचिनचा देखील या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये राहिलाय। बघायचं रोशन ठाकूर पॉवर प्लेचं षटक
फार सुंदर पद्धतीने हाताळत असताना दिसला पहिला बॉल जेव्हा डॉट बॉल आला तदनंतर विकेट घेतली नितेश पाटील सारखा एक आक्रमक खेळाडू ज्याला मैदानामध्ये हे वादळ येण्यापूर्वी शांत केलं. रोशन तयार ड्राईव्ह केला बॉलला पाठीमागे फिल्डर तैनात आहे. जयेशला आपण बघितलं पहिली सिंगल बनली क्विक थ्रो त्याने केल्या बॅकअप पाठीमागे रेडी होतं. रनिंग बिटवीन द विकेटला महत्व देण्याचा प्रयत्न सध्या केला जाते. तर उसरली गावचे माजी सरपंच सन्मान्य नितीन काटवले साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. नरेश शेठ पाटील साहेबांच्या वतीनं इथे आपल्याला आमंत्रित केलं जाते. नितीन काटवले साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत. धावसंख्येचं टोटल एक पहिली सिंगल इथे आपल्याला बघायला मिळेल आणि एक विकेट देखील मैदानामधून गोलंदाज तयार. रोशन लेफ्टीच्या अगेन्स्ट लेफ्टी बॉल हवेमध्ये तरंगतो. पुन्हा एकदा फील्डर डाऊन द बॉल. अजून एक विकेट. मैदानामध्ये चुका करतोय सध्या निलजा संघ. दोन मोठे धक्के देण्यामध्ये काम केलंय रोशननं. विकेटची पतन इथे मैदानामध्ये झाली. सलामीला आलेली जोडी नितेश पाटील आणि त्यासोबत विशाल पवार हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये चालले नाही. ओपनिंग ब्लास्टर जोडी दोन्ही खेळाडू शून्यवर भोपळा न फोडता मैदानातून तंबूच्या आश्रयाला ते परतलेत आणि रन फलकावर दाबा बघू शकता. सद्यस्थितीमध्ये दोन खेळाडू बाद एक धाव फक्त ऑन बोर्डवर. रोशन ठाकूर नावाचं गोलंदाजीचं वादळ. गोलंदाजीचे स्ट्रॉंग नेट्स ज्या टीमकडे निलजे टीमकडे त्या टीमला गोलंदाजीनं उत्तर सध्या देत असताना मैदानामध्ये उतरली संघ. मिडल ऑर्डरवर भरपूर जबाबदाऱ्या वाढलेत. या सामन्याच्या भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेत आणि त्या निभावाव्या लागतील. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झाले. चौथ्या क्रमांकावर निशांत पाटील. हेच तर करायचं होतं. दिशांतला आपण बघितलं आणि त्यांनी चांगली दिशा दिली बॉलला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. उसरली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नितीन काटवले साहेब यांचं व्यासपीठावर शुभागमन, आपलं सहर्ष स्वागत. दिशांच्या बॅटमधून चौकार बघायला मिळालाय. थोडस संकटाच्या बोऱ्यामध्ये गोल गोल फिरत होता. पहिल्या 4 बॉलमध्ये एक विकेट पहिल्या अगदी बॉलवर मिळाली. तदनंतर स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मैदानामध्ये काय गोलंदाजी राहिले. अगदी मैदान या पहिल्या ओव्हरमध्ये गाजून सोडले. ओव्हर हॅट्रिक पूर्ण करत असताना रोशन ठाकूर 3 विकेट या ओव्हरमध्ये त्यांना मिळालेत. रोशन ठाकूर पहिलं षटक मात्र मैदानामध्ये आता समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये रन फलकावर टोटल धावांचं कॅल्क्युलेशन्स आपण बघितलं तर पहिलं ओव्हर फेकलं गेलंय. 3 विकेट मिळाले मैदानामध्ये. पहिल्यांदा बाद झाले नितेश पाटील, तदनंतर विशाल पवार आणि आता मैदानामध्ये आपण बघितलं दिशांत पाटील. त्याने एक चौकार लगावत असताना आपली विकेट गमावली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर ओनली 5 ऑन अ बोर्ड. विकेट गमावले 3 मोठे आदरे देण्यामध्ये सक्षम ठरलेत गोलंदाजीतून रोशन ठाकूर. आणि आता होणार आहे सेकंड ओव्हरला सुरुवात. सेकंड ओव्हरमध्ये कार्य निभावतील बॉलिंग ट्रॅकवर जयेश डांगरकर सज्ज होत असताना 2 बाईक विजेता खेळाडू. स्पर्धेमध्ये चांगलं काम दोन्ही टीमनं आतापर्यंत केलंय. वैभव वाकडी ग्रामपंचायतीचे माजी लहू वाघ यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या वतीनं सीमारेषे बाहेर जो कोणी प्रेक्षक झेल पकडेल त्यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. आज प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी. प्रेक्षक कमाल कॅच.
स्वागत केले हर्षलचं मैदानामध्ये व्हाईट यॉर्करच्या मदतीनं जयेश डांगरेकरनं दमदार गोलंदाजी सध्या होत असताना गोलंदाजीचं सध्या वादळ मैदानामध्ये सुरू असताना अक्षरशः फलंदाजानं थांबवलंय. फक्त एक स्कोरिंग शॉट आतापर्यंत बघितले. निलजे संघाला साई राहिले व निलजे मैदानामध्ये चांगलं खेळ करावा लागेल. पाठीमागे झालेल्या गोष्टी भूतकाळाला विसरून भविष्यावर लक्ष द्यावं लागेल. केंद्र फक्त भविष्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल, ते गरजेचं आहे. अपील भरपूर झाली पंच सांगत असताना व्हाईट बॉल अतिरिक्त रन. कधी कधी या गोष्टी मैदानामध्ये होतात. पंचावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातो. थोडंसं कधी कधी पंचांना त्यांचं लक्ष दुर्लक्षित करण्याचं काम नेहमी या अपीलमध्ये करण्याचे प्रयत्न असतात मैदानामध्ये फिल्डिंग टीम कडून, आणि एक्झॅक्टली तेच घडलंय मागील बॉलवर. व्हाईटच्या मदतीने संघ सध्या 6 वर विकेट गेले 3. खोदून काढलाय हा फॉली. खेळाचा प्रयत्न, बॉल चाललाय डीप कव्हरला. फिल्डर आहेत इक्रम मनलियम. दूरवरून वेगवान थ्रो बघायला मिळाला. सिंगल या बॉलवर कंप्लीट होत असताना उत्कृष्ट काम सध्या करत असताना पहिल्या सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण मैदानामध्ये बघायचं ही लढत, आणि या लढतीमध्ये टार्गेट यामधील अंतर किती राहील. कारण मागील मॅच मध्ये कमीत कमी धावांवर रोखलं खरं तर पहिल्या सत्रामध्ये नेवाळी संघानं पेंदर संघाला, आणि नंतर त्या धावा त्यांनी सहजरित्या चेस देखील केल्या. कोणताही दबाव त्या मॅच मध्ये धावा चेस करत असताना टीम नेवालेवर आढळला नाही, जाणवला नाही सध्या या मॅच मध्ये. अपील झाली आणि उचलून धरली. अजून एक एज अँड टेकन, कॉट बिहाइंड द विकेट. 1 मोर विकेट डाऊन. चार विकेट गमावलेत सध्या साई राहिले निलजी. या टीमनं रन फलकावर धावा बघायला मिळतात फक्त आणि फक्त 7 रन. अगदी बघितलं तर सध्या विकेटची भरपूर पडझड मैदानामध्ये सुरू असताना ही विकेटची पडझड थांबवावी लागेल. धावसंख्येकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. जिथे विकेट जातात, जिथे डॉट बॉल येतात, तिथे सिंगल डबल का होईना ती करावी लागेल. एखादा खराब बॉल मिळाला त्याच्यावर आक्रमण करावे, थोडीशी रणनीती मैदानामध्ये बदलावी लागते. कारण म्हणतात ना की जेव्हा युद्धामध्ये आपण मैदानामध्ये उतरतो तेव्हा एकच रणनीती आपल्याकडे असेल तर तुम्ही पराभवाचे कारणीभूत ठरू शकता. तर अनेक रणनीती सोबत गेम प्लॅनिंग तुमच्याकडे एकापेक्षा एक बरचढ असतील. पहिलं प्लॅन फसला तर बी प्लॅन तुम्ही यूज करू शकता, आणि आता बी प्लॅन मैदानामध्ये वापरावा लागेल. धावसंख्येचं टोटल बघतो फक्त थांबलाय सध्या 7 वर. 4 गड्यांच्या मोबदल्यानं सुरुवात तर फार सुंदर राहिली. गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून उसरली टीमची. जय 6 लोअर फुलटा बॉल कमी गती ठेवली. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करते. पाठीमागे फिल्डर तैनात आहेत. ऑलरेडी भरपूर विकेट गेलेत, त्यामुळे दुसरीची जोखीम इथून पत्करली जाणार नाही. सिंगलला स्ट्राईक रोटेट केल्या. हे करायचं आहे सुरुवातीपासून, कारण जेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये जास्त विकेट गमावले जातात तेव्हा दुसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर लक्ष केंद्रित करून खेळणं गरजेचं असतं. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील जयेशनं ती मुभा फलंदाजांना दिली नाहीये. परंतु या संकटाच्या बोरामध्ये सापडलेला जो धावसंख्येचा अंधकार सध्या मैदानामध्ये पसरलाय त्याला प्रज्वलित करण्याचं काम कसं करतील, का इथून यशाचे नवीन सकाळ सुरू होईल निलच्या टीमच्या दृष्टिकोनातून. कारण संघ सध्या धावसंख्येच्या दृष्टिकोनातून, विकेटच्या दृष्टिकोनातून भरपूर संकटामध्ये आहे, आणि संकट मोचक मैदानामध्ये तुम्हाला बनावं लागेल. ॲज अ बॅट्समन म्हणून बॉल तयार. जय 6 चेंडू सोडून दिला बॉलला. पंच सांगतात व्हाईट बॉल. आता मैदानामध्ये बिना मेहनतीच्या धावा मिळतात. टीम निलजेला थोडस प्लस पॉइंट न या एक धावेच्या मदतीने अजून संघ पोहोचलाय 9 धावांवर. या ओव्हर मधला हा दुसरा अवांतर चेंडू आपण बघितला. जयेश चांगली बॉल, त्याने 4 बॉल चांगले फेकलेत, परंतु 2 खराब बॉल फेकलेत, त्यावर 2 एक्स्ट्रा रन देखील येताना बघायला मिळालेत. याही बॉलला सोडून दिला. आणखी एक तिसरा व्हाईट बॉल. थोडीशी लेंथ आणि लाईन मध्ये बिघाड दादा बघतो ना. कारण जेव्हा आपण सराव सत्रामध्ये किती वेगवान गोलंदाज असू द्या, सराव सत्रामध्ये जेव्हा कमी वेळ मिळतो तेव्हा गोलंदाजाला त्याच्या गतीमध्ये बदलाव करावा लागतो. नियंत्रित टप्प्यावर मेहनत करावी लागते, आणि जयेशच्या बाबतीत एक्झॅक्टली तेच घडत आहे. अगदी बघितलं उसरली संघ यंदाच्या वर्षामध्ये डे टुर्नामेंट फार कमी खेळ आहे,
कारण भरपूर मॅक्झिमम मला वाटतं सगळे स्प्रे हे जॉब करतात त्यामुळे परंतु काय दमदार परफॉर्मन्स झालाय. धावसंख्येचा टोटल आपण सध्या बघतो 10 11 मधून 4 जण स्कूल व्हॅन ऑपरेट करतात. पंचांनी याही बॉलला वाईट दर्शवलाय. अजून एक एक्स्ट्रा बॉल इथे बघा मिळेल. विकी मैदानामध्ये अर्थातच जयेश सध्या चुका करत असताना एक्स्ट्रा रन या बॉलवर इथे जरूर जोडली जाईल. लगातार 3 वाईट बॉल फेकले जयेश नागरिक यांना चुका करतोय मैदानामध्ये. निलजे संघ धावासाठी एक धावासाठी तरसत होता. या ओव्हरमध्ये 4 धावा एक्स्ट्रा मिळालेत त्यामुळे कुठेतरी बॅकफुटला असणारा निलजे संघ पुन्हा एकदा या 4 एक्स्ट्रा बॉलला थोडंसं फ्रंटफुटला येण्याचं काम जरूर होत आहे. धावासंख्येचं टोटल 11 सध्या बघा मिळते. विकेट गमावले 4 11 धावांवर. दुसरं षटक मार्गग्रस्त असताना जयेश पुन्हा एकदा तयार झालेत. बाउन्सर अटेम्प्ट केला या बॉलवर. अगदी बघितलं पंच सांगताना ओव्हरमध्ये 1 बाउन्सर बनताय कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 1 बाउन्स अलाउड असतो आणि तो बाउन्सर मात्र इथे अटेम्प्ट केला जयेशनं. प्रत्येक षटकामध्ये 1 फॉर द ओव्हर. पंचाने तिथे वॉर्निंग देखील दिली गोलंदाज जयेशला. मागील 3 व्हाईट बॉल नंतर आलेला हा डॉट बॉल. 1 बॉल अजूनही उर्वरित या ओव्हरचा. स्पीड जनरेट करायचं होतं. अजून एक वाईट. भरपूर मेहनत करावी लागली या ओव्हरमध्ये जयेशला. 5 एक्स्ट्रा बॉल त्यांनी बघितलं आपण आतापर्यंत. त्यांनी या ओव्हरमध्ये 10 चेंडू फेकलेत. 1 बॉल येणं अजूनही बाकी आहे. 12 सद्यस्थितीमध्ये संघ 4 बाद 12. चुका झाले जरूर या ओव्हरमधून एक्स्ट्रा बॉल येत फेकत असताना परंतु हा अंतिम बॉल तेवढाच महत्वाचा. दिशा देण्याचं काम केलंय. लेट कट केलाय बॉल गली आणि पॉइंटच्या मधून सीमा पार. हेच तर महत्वाचं होतं कारण जे व्हाईट एक्स्ट्रा आले होते त्याला अजून सुंदर बनवण्याचं काम या चौकाराने केलं. ही मोठे राहिलंय हे ओव्हर आणि धावसंख्येचा टोटल जाऊन पोहोचलाय ऑन बोर्डवर 16 रन 4 बाद. नंतर होणारा सामना असेल बघा. विष्णू शेठ शेलके प्रतिष्ठान दुष्यंत 11 नवसाथी दिवा आणि रणवीर 11 वाकलन दोन्ही टीमचे कॅप्टन यावं. जर उसरली संघानं हा सामना जिंकला तर आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वा आणि वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच की ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपण उपलब्ध पाहतो. जर उसरली संघानं हा सामना जिंकला तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक नरेश शेटपाडी साहेबांच्या वतीनं दिलं जाईल आणि अनिल निंबाळकर साहेब माजी सरपंच यांच्या वतीने देखील शुभेच्छा. त्यांचंही सहर्ष स्वागत. दोन ओव्हरचा खेळ संपलाय आणि रन फलकावर धावा आपण बघतो सध्या 16 रन. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले त्या 5 तर या ओव्हरमध्ये धावा आल्या टोटल 11. 1 विकेट असं 4 गडी बाद. धावसंख्येचा टोटल आपण बघू शकता सध्या पोहोचलाय 16 रन फलकावर. जयेशने या ओव्हरमध्ये 11 धावा 1 विकेट त्यामध्ये 5 वाईटच्या रन होत्या आणि तिसरा षटक अजय डांगरकर. पहिला बॉल वाईड यॉर्कर सक्सेसफुल लॉन्च केल्या बॉलला. मोस्ट सक्सेसफुल बॉल. डॉट बॉल फेकायचा असेल तर तुमची पहिली पसंती ही वाईड यॉर्कर असली पाहिजे. दुसरी पसंती एखादा बाउन्सर असला पाहिजे. तिसरी पसंती तुमचा गुड लेंथ असला पाहिजे आणि चौथी अगदी ब्लॉक हॉल देखील. हे महत्वाचे घटक असतात. पुन्हा एकदा तिथे अपील झाली. चुकीचं अगदी हा निर्णय. कॉल नसताना धाव घेण्याचा प्रयत्न नडला मैदानामध्ये आणि बॅटिंग करणारा सायरेलो निलजे संघाचा अर्ध सैना अर्ध संघ आता गारज झालाय. 5वा धक्का टीमला. सोलापूर संघाचा डाव अडकलाय. डोकं बरच करून दिलं नाही आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या उसरले टीमला निलजे टीमला. दादा मला आता असं वाटतंय की निलजे संघाने ज्या पद्धतीने कलवे संघाची अवस्था मैदानामध्ये केली होती गोलंदाजीतून
त्याच पद्धतीने आता हे संकट त्यांच्या डोक्यावर आता गोल गोल फिरत असताना दिसलंय. वेळ अजूनही गेली नाही आहे. मैदानामध्ये संघर्ष तुम्हाला करावा लागेल. इथून जरी येणाऱ्या चेंडूमध्ये अगदी बघितलं आपण या ओव्हरमध्ये 4 बॉल, अपकमिंग 6 बॉल, 10 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये 25-30 धावा जरी आल्या ना तर एक चांगला फायटिंग टोटल टीमच्या दृष्टिकोनातून बनू शकतो. परंतु मैदानामध्ये अशी कोणतीही संधी गोलंदाजांना आतापर्यंत दिली नाहीये. या इनिंगचा विचार केला तर पहिल्या षटकातील 5व्या बॉलवर एक चौकार आला होता आणि दुसऱ्या षटकातील अंतिम बॉलवर एक चौकार आला होता. फक्त हेच 2 स्कोरिंग शॉट आतापर्यंत बघायला मिळालेत. 16 ओव्हर अगदी 5 खेळाडू बाद नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. प्रथमेश पाटील सोडून दिल्या बॉलला. प्रथमेश पंचाचा कोणताच इशारा नाही याचा अर्थ हाही देखील डॉट बॉल बघायला मिळते. उत्तम गोलंदाजी, उत्तम प्रात्यक्षिक मैदानामध्ये बघू शकता. काय धारदार गोलंदाजी झाल्या. खरं तर यांचा मुख्य स्रोत ठरला पहिल्या षटकामध्ये रोशन ठाकूर. ज्येष्ठ चुका जरूर केल्या परंतु अजय देखील एक खोदकरू खेळाडू आहे. याच मैदानावर सातत्याने अजयला सराव करताना आपण बघतो. आक्रमण करण्याचा प्रयत्न या बॉलवर शॉट मिड विकेटला फिल्डर पाठीमागून पोहोचतायत. विकी विक्रम म्हणले दुसरीची संधी देत नाहीये. सिंगल वर संतुष्ट व्हावं लागेल. काय झालं मैदानामध्ये ज्या निलजे संघानं पहिल्या मॅच मध्ये भरपूर रन केल्या, दुसऱ्या मॅच मध्ये थोडीशी बॅटिंग कमकुवत झाली तेव्हा गोलंदाजीतून छाप सोडली. परंतु या मॅच मध्ये ज्या फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं आहे ती फायटिंग टोटल आतापर्यंत तरी आली नाहीये. तर खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लहू पाटील साहेब यांच्या वतीनं उसरली क्रिकेट संघाला शुभेच्छा. धावसंख्येचा टोटल सध्या संघ 17 बघतो. 17चा खतरा टीमच्या डोक्यावर सध्या थोडस डलमळत असताना कोण या संकटातून टीमला बाहेर काढेल. वंडावून आलेला सचिन पाटील अजूनही मैदानामध्ये त्याने एक चौकार दाखवले. तो क्षमता राखतो या मॅच मध्ये चांगलं फिनिश करण्याचे पहिले सत्र. परंतु त्या मैदानामध्ये सध्या विकेटचं देखील प्रेशर त्याच्यावरच आहे. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये तरंगतोय. एसटी रक्षक डाऊन द बॉल. आणखीन एक महत्वपूर्ण धक्का क्रमांक 6. या धक्क्यातून सावरलाच नाही निलजय संघ. त्यामुळे अवस्था सध्या गंभीर. पाटील कडून अपेक्षा भरपूर होत्या आणि त्यामुळं त्याची विकेट अजूनही मैदानामध्ये आपण बघितली. म्हटलं जातं ना की कधी कधी सुक्यामध्ये ओलही जळून जातं, तशीच परिस्थिती सध्या मैदानामध्ये घडते. हा फटका चांगलाय. भरपूर अवधीनंतर खूप वेळ नंतर आलेला हा दमदार हिट षटकार. जरूर परंतु 8व्या क्रमांकावर आलेला हा उजव्या हाताचा सचिन पाटील ज्यांना षटकार दाखवला. 3 ओव्हरचा खेळ आता मैदानामध्ये संपलाय. आता थोड्या काही चांगल्या प्रमाणात धावा बनल्यात. संघ पोहोचलाय 3 ओव्हर नंतर 23 वर. फलंदाज बाद झाले 6. चला बघायचं आहे अंतिम षटक कोणाच्या खांद्यावर जबाबदारी. अजय डांगरकरची ही ओव्हर अंतिम बॉलवर एक 6 येऊन देखील फक्त 7 धावा या ओव्हरमध्ये आले. एक विकेट त्यालाही मिळाली. भरपूर सारे मान्यवर तुम्हाला आमच्या व्यासपीठावर बघायला मिळतात. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. कारण आज स्वर्गीय विश्वशेठ ठाकूर स्मृती चषकाचा मेगा फिनाले अंतिम रात्र आहे. अंतिम टप्प्यामध्ये आपण या स्पर्धेच्या. त्यामुळे प्रेक्षकांची अल्लोट गर्दी तुम्हाला जरूर बघायला मिळेल. अजून प्रेक्षक ऑनलाईन वाढतील यानंतर, कारण याच्याही नंतर ए पोल मधून बी पोल मधून भरपूर लढती. 2 सेमी 1 फायनल हे देखील बाकी आहे. 2 सेमी आणि 2 फायनल अजून बाकी आहेत. कारण 40+ मधून देखील एक फायनल जरूर तुम्हाला बघायला मिळणार आहे. बॉलर तयार. दिव्येश बोलाडे स्वागत केलं मैदानामध्ये दिव्येशचा या षटकारानं.
षटकार इथे आलाय सचिन पाटील नंतर आता प्रथमेश पाटीलचं हे आक्रमण धावसंख्येचं टोटल आता 29 वर 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे म्हटलं जातं ना की स्वकर्तृत्वाच्या अग्निबाणानं अनेक निशाणं भेदता येतात आणि ते कर्तृत्वान बनण्याचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये 7व्या क्रमांकावर आलेला प्रथमेश पाटील आणि 8व्या क्रमांकावर आलेला सचिन पाटील जे काम सुरुवातीच्या फलंदाजांना जमलं नाही जे काम ओपनर्सना जमलं नाही जे काम मिडल ऑर्डरला जमलं नाही ते बॉटम एंड करतायत सचिन अगदी बघू शकता थोडंसं प्रथमेशने या बॉलला भिरकावून देण्याचा प्रयत्न फिल्डिंग मध्ये थोडी चूक तिथे झाली आणि ते मिळतात अजूनही 4 रन बोलाडे पहिल्या 2 बॉलमध्ये महागडा ठरत असताना अंतिम ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 10 रन खर्च केलेत 1 षटकार 1 चौकार फिल्डिंग थोडी चुकीची झाली आहे मैदानामध्ये आणि निलजे संघ सुस्थितीमध्ये आता पोहोचत असताना सुरुवात जरी खराब असली तरी शेवटला आता थोडी मैदानामध्ये जाग आली आणि धावसंख्येच्या फलकावर धावा आपण बघू शकता 33 रन प्रयत्नशाली तुम्ही राहणं गरजेचं असतं म्हणतात ना की जेव्हा एखाद्या यशाच्या वाटचाल आपण करतो प्रयत्न करणाऱ्यांना तेवढंच मिळतं मैदानामध्ये आपण बघू शकता प्रतीक्षा करणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्याने उर्वरित शिल्लक ठेवलेलं असतं त्यामुळे शिल्लक उचलायची की आपल्या हक्काचा बाटा या आपल्या हातामध्ये पुन्हा एकदा तसाच खेळाचा प्रयत्न पंच सांगतायत अपील झाली लेग बिफोर द विकेटची पंचांनी सांगितलं आउटसाइड द ऑफ सम लेग अगदी हा पिचिंग झालाय त्यामुळे लेग्स बायच्या स्वरूपाने ही रन येईल एक्स्ट्रा कोट्यामध्ये आता धावा येण्याला महत्व आहे कारण अंतिम टप्प्यामध्ये आपण बघतो मॅच चांगली बनेल यात मात्र शंका नाही आत्ता संघ पोहोचलाय कारण 34 धावांपर्यंत 34 धावा ऑलरेडी म्हटलं जातं ना की तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे लास्ट इम्प्रेशन असतं कलवे संघाविरुद्ध याच निलजे टीमनं 30 धावा वाचवल्या होत्या वाईड ऑर्करला पसंती दिली आता फुलर लेन चूज केली चॉईस केली डॉट बॉलचे ते सांगता होत असताना दिवेशने मैदान बॅटिंग मधून गाजवून सोडले सगळे लांब लांब षटकार प्रत्येक षटकार टावरच्या वरून जात होते तो दिवेश आता सध्या मैदानामध्ये एज लागल्या पाठीमागे चाललाय शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर तैनात आहेत चांगली फिल्डिंग 1 रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल कारण माहिती आहे मैदानामध्ये सिंगल गेली तरी चालेल कारण जर हा ओव्हर थ्रो झाला पाठीमागे बॅकअप देखील दूर होतं क्षेत्र खाली होतं त्यामुळे गडबड गोंधळ होण्यापेक्षा ही सिंगल गेलेली बरी कधी कधी म्हटलं जातं ना की मोह आवरता आला पाहिजे आतापर्यंत भरपूर विकेट घेतलेत या सिंगलच्या मदतीनं संघाचा टोटल झालाय 35 धावा लास्ट बॉल ऑफ द इनिंग टार्गेट सेट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला पाठीमागे फिल्डर यासाठी लावलं होतं अगदी बघितलं हनुमान पाठीमागे असताना दुसरे धावेसाठी खेळाडू निघाले चांगली रनिंग बिटवीन द विकेट थ्रो थोडा चुकीचा तिसरीचा प्रयत्न मैदानामध्ये होतोय आणि काय गडबड करतोय 34चा प्रयत्न मैदानामध्ये आणि जिथे 2 येणं अवघड होतं तिथे या 4 रन पूर्ण केलेत चांगली रनिंग बिटवीन द विकेट पंचांनी 3 रन मिळतील पंचांनी सांगितले खेळाडू 34च्या प्रयत्नामध्ये बाद इथे झालाय 3 रन या बॉलवर मिळतात तर याच दरम्यान आपण पाहू शकाल महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक एकनाथ माली साहेब यांचे सुपुत्र सुप्रसिद्ध गायक सागर माली साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आपलं सहर्ष स्वागत चला विष्णू शेठ शेळके प्रतिष्ठान दुष्शांत 11 नवसाती दिवा नवी मुंबई परिसरातील संघ आणि त्यांना फाईट नवी कल्याण डोंबिवली मधला रणवीर 11 वाकलन दोन्ही टीमचे कॅप्टन यावं आपण टॉस करण्यासाठी तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो धावा झाले टोटल 38 मागील मॅच मध्ये देखील लक्ष 39 होतं आणि याही मॅच मध्ये लक्ष आहे 39 तर उसरली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नितीन काटावले यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल मी विजय ठाकूर यांना आमंत्रित करतो या स्पर्धेचे आयोजक की आपल्या शुभ हस्ते एकेकालचे दिग्गज डावखुरे आताचे फलंदाज आणि तितकेच ताकदीचे गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आपण पाहिलीत रेग्युलर क्रिकेट संघामध्ये ते उसरली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नितीन काटावले साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल त्याच्यानंतर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय लवशेठ वाघ यांचा सन्मान केला जाईल की ज्यांच्या वतीनं प्रेक्षक कमाल कॅशसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज जेपर्यंत ते आहेत या ठिकाणी तोपर्यंत त्यांच्या वतीने प्राइज दिलं जाईल तर मी विनंती करतो या ठिकाणी प्रवीण मात्रे विजय ठाकूरांनी की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा जे हनुमान उसरली क्रिकेट संघाने जर हा सामना जिंकला
तर आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर माजी सरपंच नरेश शेटपाडी साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याच्यानंतर रोहित उलवेकर यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी रोहित उलवेकर यांना विनंती करतो की आपण यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नामदेव शेठ ठाकूर पाहताय, गोल्डन मॅन यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक देण्यात आली आहे. त्याच्यानंतर आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व माजी सरपंच नरेश शेठ पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर मी एकनाथ माली, महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक एकनाथ माली साहेब यांचे सुपुत्र, सुप्रसिद्ध गायक आणि गीतकार सागर माली साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी सागर माली साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारावा. चला, रणवीर 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि विष्णुशेठ शेलके प्रतिष्ठान दुष्शांत 11 नवसाथी दिवा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. सुप्रसिद्ध गायक गीतकार ज्यांचे आपण करताना भरपूर संगीत मित्रांनो पाहतो असे एकनाथजी माली साहेब यांचे सुपुत्र सागर माली साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. जाऊया नेक्स्ट मॅच. कॉमेंट्रीसाठी जॉईन होतील मंगेश. तोपर्यंत ऐकूया डीजे सूरज विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये. चाव्या मॅचच्या दिशेने जिथे सेकंद 17 मध्ये लक्ष प्रवास करायचा उत्साली टीमला 39 धावांचा प्रवास मॅच मध्ये गाठायचा. सेकंद 17 मध्ये बॅटिंग करत असताना उत्साली टीमला कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा. सुपर 12 ची ही दुसरी मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. एका साईडला उत्साल्यानं त्याला फाईट निलेचे करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नितेश पाटील, समोर फलंदाज पाहिलं तर जयेश टांगरकर आणि त्याला साथ देत असताना फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती हनुमान बोलाडे ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगदी चांगली स्पर्धा रॉयल थाट हा आयोजन आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस रात्र डे नाईट फॉरवर्ड मध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करताना आज शेवटचा दिवस रात्र या स्पर्धेचा पाहायला मिळतो. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल केम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती मुख्य ट्रम्प कार्ड निलसे टीमचा गोलंदाज नितेश पाटील. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न होता, थोडासा ऑप्टमच्या बाहेर पंचानं लगेच दंडित घोषित केला. 80चा वाईट अवंतर धावेनं अकाउंट हे ओपन झाला. बॅटिंग करत असताना जय हनुमान उसाली टीमचा लक्ष 39 धाबा वाचवायच्या खरं तर मॅच मध्ये निलसे टीमला, आणि त्या धाबा वाचवायच्या असतील ना तर तुम्हाला या अवंतर धाबा वाचवाव्या लागतील. पहिले एक्स्ट्रा धाव. गोलंदाज पुन्हा एकदा तयार नितेश. और पिचचा बॉल ऑफसाईडला केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू फरार. चित्या पहिला दमदार चौकार फलंदाज जयेश टांगरकरच्या बॅटमधून. फलंदाज जयेश टांगरकरच्या बॅटमधून वैयक्तिक 4 धावेनं अकाउंट हे ओपन केलं आणि संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. पहिला पॉवर प्लेचा षटक गोलंदाज नितेश पाटील हा मुख्य ट्रम्प कार्ड निलसे टीमचा. आडवा बॅट खेळण्याचा हा धाडसी निर्णय घेतला. यष्टरक्षक चकवा देत असताना जिथे ओव्हर थ्रोच्या धावा सुखी करतो मॅच मध्ये निलसे टीम, आणि इथे या बॉलवरती टोटल धाबा येतील 5. पंजाब मिलाला बॅटिंग करत असताना नक्कीच उत्साही टीमला
टीमला 5 पंजा मिळाला, 5 धाब्यानं संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला, तो मात्र 10 या आकड्यावरती. 6003 किंग आमचे संतोष शेठ पाटील यांचे इथे शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. सभाबाच्या दिशेनं पलकावरती धाबा लागला तब्बल 10. समोर फलंदाज जयेश डांगरकर. हनुमान बोलाडे इन ऍक्शन मध्ये यस इथे चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी केली गोलंदाज नितेश पाटीलना. पण तुम्हाला अशा रीतीने गोलंदाजी करावी लागेल. 24 मध्ये 39 39 धाबा जर वाचवायचेत ना तर तुम्हाला अगदी अचूक टप्पावरती भेदक गोलंदाजी करावी लागेल. पहिला षटक मार्गस्थ 10 धाबा पलकावरती. समोर इन ऍक्शन मध्ये हनुमान बोलाडे. हो चांगला फटका, थोडासा चेंडूचा लाईन मिनिट पाहिला आणि त्याच्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. कव्हर मध्ये चेंडू फरार होईल. फलंदाज हनुमान बोलाडेच्या बॅटमधून चौकार. अगदीच चांगलं संगीत आमच्या स्पर्धेवरती ज्यांची आपण उपस्थित पाहतो ते संतोष शेठ पाटील यांच्या नावाचा संगीत. लाऊड अपील झाली. इनफॅक्ट लाईन हे पाहिल्यानंतर या पंचांचा इशारा की लेग पॅच मध्ये सिंगल मिळेल. एका दाब्याला प्राधान्य दिलं आणि एका दाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. 5 चांगलं स्टार्ट मिळतं उसाली टीमला. 39 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा आणि तो प्रवास सुखरूप करत असताना सध्या जय हनुमान उसाली संघ 24 बॉल 39 39 धाब्यांचं लक्ष मनामध्ये ठेवून सध्या फाईट करतोय निलजे टीम समोर. पुढचा बॉल हलक्या हाताने पोच केला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. टार्गेट हिटचा प्रयत्न झाला आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती सिंगलला प्राधान्य दिला. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जय हनुमान उसारली पिनपाद 16 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. तर व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया केवाली गावाचे माजी सरपंच सन्मान्य शशिकांतजी गायकर आणि त्याच्यानंतर वाधवा कंपनीचे मॅनेजर केवाली गावचे आदरणीय स्वप्नील शेठ पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. तुमचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली मिळाली. बॅटिंग करत असताना नक्कीच जय हनुमान उसाली टीमला पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या तब्बल 16. 39 धाब्यांचा लक्ष पार करायचा आणि अशा स्थितीमध्ये दमदार बॅटिंग करत असताना जयेश डांगरकर आणि त्याला साथ देत असताना हनुमान बोलाडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 16 आला. मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल निलजे टीमला तर तुम्हाला वारंवार डॉट चेंडू फेकायला लागते, वारंवार विकेट घ्यावे लागते, तेव्हाच मॅच मध्ये कमबॅक केला जाईल. मात्र तो कारनामा मॅच मध्ये करेल का निलजे संघ. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला निलजे टीमला गोलंदाज करण पाटील. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 16 धाबाला, मात्र इथून आम्हाला कमबॅक करायचा, त्याच्यामुळे आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल गोलंदाज करण पाटीलला. क्षमता प्रोटेक्शन अनेक मैदानावरती भरपूर चांगली गोलंदाजी साकारल्या, मात्र इथे निलजे टीमला कमबॅक करून देईल का. हाच निलजे संघ या स्पर्धेमध्ये 30 धाबा देखील डिफेन्स केल्या होत्या, हे विसरून चालणार नाहीये. मात्र या मॅच मध्ये 39 39 धाबा डिफेन्स करायच्या. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 16 आल्या, मात्र येणाऱ्या 18 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. करण पाटील पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी. हा बॉल डिलिव्हर केला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वलंग घेतला. येस पास रिव्ह्यू घेतला, वाईट साठी रिव्ह्यू घेतला. ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स नक्कीच सँडी पायकर सर. चला आपण या लगेच. गोलंदाज खरं तर वाईट साठी रेफर घेतलाय. बॅट्समन रिव्ह्यू आपण पाहतोय. पहिला बॉल अगदी चांगल्या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करत असताना करण पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड.
ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर सँडी पळकर सर केबाल यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणीवृत्ती केली जाते आणि त्याच्यानंतर यस फेर डिलिव्हरी हा पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज करण पाटीलला समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज तुम्ही पाहता जयेश डांगरकर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये पहिला बॉल निर्धाव आला सेकंड बॉल गोलंदाज सह्या पुन्हा एकदा करण पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड चांगली गोलंदाजी करत असताना पहिला बॉल निर्धाव फेकला सेकंड बॉल समोर जयेश स्लोवर बॉल यष्टरक्षकाला चकवा देत असताना कदाचित बॅटची एज होती आणि इथे मात्र जीवनदान देखील फलंदाज जयेश डांगरकरला मिळेल एक धाव बॅटिंग करत असताना उत्साही टीमला एका धावेनं संघ पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला तब्बल 17 या आकड्यावरती येणारे 16 बॉल आणि 22 धाब्यांची गरज आहे येणारे 16 बॉल 22 धाबा सामना अजूनही बॅलन्स आहे इथून जर चांगली गोलंदाजी केली इथून वारंवार डॉट चेंडू फेकले इथून वारंवार विकेट घेतला तर मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करू शकते गोलंदाजी करत असताना निलजे संघ स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईक वरती फलंदाज हनुमान बोलाडेला पाहता सलामीची जोडी अद्यापिक खेळपट्टीवरती स्तर टोकून राहिल्या हे शुभ संकेत मॅच मध्ये नक्कीच उसाली टीम साठी पुढचा बॉल गोलंदाज सह्या पुन्हा एकदा करण पाटील हा प्रकार बॉल होता लाईन खराब आहे पंचांना दंडित घोषित केला 80चा वाईट अवंतर धाव जोडली जाईल अवंतर धावेनं धावफलक हल्लाय धावफलक पुढे सरसावलाय संघ जाम पोहोचला तब्बल 18 या आकड्यावरती समीकरण बदललाय येणारे बॉल शिल्लक आहेत 16 आणि गरज 21 धाब्यांची अवंतर धाबा मॅच मध्ये कर्दनकार राहतील निलजे टीम साठी त्याच्यामुळे तुम्हाला अवंतर धाबा वाचवायला लागतील जर एक्स्ट्रा धाबा तुम्ही जेवढा खर्च कराल तेवढा सोपं आव्हान होऊन जाईल तो मात्र सेकंड 17 मध्ये बॅटिंग करत असताना उसाली टीम साठी पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न फटका बसला चेंडू हवेमध्ये कॅच इम्पॉर्टंट राहील हो केली चुकी तिला जीवनदान आणि मिळतील या बॉल वरती पाहिलं जाईल की फलंदाज सेफ ऑफिस क्रीज वरती पोहोचलात की नाही मात्र जीवनदान दिलं खरं फलंदाज हनुमान बोलाडेला हे कर्दनकार राहील मॅच मध्ये नक्कीच निलजे टीम साठी तुम्हाला प्रत्येक खेळाडूला ना 100% योगदान देणं गरजेचं मात्र अशा स्थितीमध्ये तुम्ही केलेल्या चुका मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील चला टॉस साठी पुढची मॅच वाकलन टीम आणि त्याला फाईट करेल दिवा दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या पुढची सुपर 12 ची यस फलंदाज 5 रन आउटचा शिकार धक्का पहिला पार्टी करत असताना जय हनुमान उसाली टीमला नक्कीच निलजे संघ या षटकामध्ये थोडासा धावगतीला आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅच मध्ये केला करण पाटीलला आत्मविश्वासाने गोलंदाजी साकारता आणि तोच गोलंदाज सध्या करण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती समोर फलंदाज पहिला इन ऍक्शन मध्ये दिवेश बोलाडे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं चला स्पीडअप देखील करा जास्त वेळ खर्च करू नका टाइम वेळेनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल टीम निलजे पुढचा बॉल समोर फलंदाज दिवेश बोलाडे गोलंदाज तयार करण पाटील चांगली गोलंदाजी साकारते सध्या निलजे टीम साठी कारण की पहिल्या ओव्हर मध्ये कांचे सर आपण पहिला 16 धावा खर्च केला थोडासा प्रेशर होता निलजे टीम वरती आणि तरी देखील चांगली गोलंदाजी करण पाटीलची मॅच मध्ये ऑर्पिडचा बॉल अगदी ब्लॉक हॉल टाकण्याचा प्रयत्न सुरू होता त्या चेंडूला खोदून काढला फलंदाज दिवेश पोलाडेनं आणि ते सिंगल मिळेल एकेरी धावेला प्राधान्य दिला एका धावेनं संघ पुढे सरसावला संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला तब्बल 20 या आकड्यावरती 39-39 लक्ष होता आता समीकरण पाहिलं 14 बॉल आणि गरज 19 धाब्यांची स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईक वरती फलंदाज जयेश डांगरकर वैयक्तिक दमदार योगदान देतो तब्बल आपण पाहिलं तर 11 धाब्यांचं योगदान फलंदाज जयेश डांगरकरने दिला आज ओपनर आणि टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू सध्या ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतं
पुढचा बॉल करण पाटील, कौतुक करायला हवं करण पाटीलचं देखील भरपूर चांगली गोलंदाजी, अचूक टप्पावरती नियंत्रित गोलंदाजी केली आणि धावगतीला थोडासा रोखण्याचा प्रयत्न करण पाटीलचा राहिला. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. यशस्वी फंबलिंग झाला, पाखा भरपूर चांगलं मिळालं आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. डॉट चेंडू आलाय, धावसंख्या स्थिर या फलकावरती, संघ 20 या आकड्यावरती, समीकरण बदललाय. 5-13 आणि 19 धाब्यांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या आणि त्याच्यानंतर काय कमबॅक केला मॅच मध्ये निलसे टीमना. हाच निलसे संघ ज्या संघानं या स्पर्धेमध्ये 30 धाबा देखील डिफेन्स केल्या आणि तो संघ सध्या 39 धाबा डिफेन्स करत असताना मॅच मध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. शेवटचा अंतिम बॉल आहे, गोलंदाज तयार करण पाटील. हो, प्रार केला पाठच्या स्लॉट मध्ये, फेकून दिला प्लॉट मध्ये, तिला तडाका, मृत्यूचा टोकला षटकार. तर उत्साही संघ हा सामना जिंकला. तर माजी सरपंच नरेश शेठ पाटील वाकडे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक नक्कीच उत्साही टीमला दिलं जाईल. एक दमदार व्यक्तिमत्वानं त्यांचा प्रोत्साहन सध्या आपण उत्साही टीमला पाहतोय, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. भरपूर चांगली स्पर्धा, 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 26-26 या आकड्यावरती. आता अद्याप मॅच मध्ये समीकरण उरलंय. येणारे 12 बॉल आणि 13 धाब्यांची गरज मॅच मध्ये. अंतिम बॉल वरती आलेला षटकार, ज्या षटकारांना पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण केली जय हनुमान उत्साही टीमला. 12 बॉल 13 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज केतन पाटील, हा तिसरा ट्रम्प कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल. निलसे टीमचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर दिवेश पोलाडे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रार केला पाठच्या प्रॉपर रडार मध्ये, ऑन साइडला तडाखा दिलाय, एक चांगला फटका. फलंदाज दिवेश पोलाडेने टोकला, हा ब्रँडेड षटकार. दिवा टीम, दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती करेन की हा शेवटचा पुकार आपण टॉस साठी रिपोर्टिंग दा व्यासपीठावरती. थोडंसं आता लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली, ते मात्र बॅटिंग करत असताना उत्साही टीमला संघ जाऊन पोहोचला तब्बल 34-34 या आकड्यावरती. अवघ्या आता गरज मॅच मध्ये बॉल शिल्लक असते 10 आणि 10 मध्ये करायच्यात, त्या मात्र 5 धाबा, 10 बॉल 5चं समीकरण. त्याच्यानंतर सुपर 6 साठी खरं तर संघ दाखल झाला, तो मात्र गौरी स्पोर्ट साई रक्षा कंस्ट्रक्शन नेवाली संघ आज सुपर 6 साठी दाखल झाला. त्यांचं आपण अभिनंदन करूया. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, लेंथ लाईन चांगली, थोडासा स्लोपर बॉल होता. गोलंदाज केतन पाटीलचं समीकरण. येणारे 9 बॉल 5 धाब्यांची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये विजय महोत्सव साजरा करेल. बॅटिंग करत असताना जय हनुमान उत्साही संघ आणि प्रत्येक बॉल डॉट हवाय सध्या निजटी. पुढचा बॉल चौकार राहिलाय. 4 धाब्यानं संघ पुढे सरसावत असताना स्कोर लेवल झाला. आता अवघ्या एकच धाब्याची गरज असेल. बॉल शिल्लक आहेत 8 आणि 1 धाब्याची गरज. व्यासपीठावरती शुभागमन झाले. एक गुणवंत खेळाडू संजय दादा मालिक केवाले यांचं इथे शुभागमन झालंय. तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे. अवघ्या 1 धाब्याची गरज असेल मॅच मध्ये बॅटिंग करत असताना
जर्मन उसाली टीमला. समोर फलंदाज पाहता एक धाकड खेळाडू दिवेश बोलाडे इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. केतन जड मध्ये फेकलाय, लावडा अपील झाली, पंचाचा इशारा की नो बॉल. आणि इथे मात्र आज सामना करत सामना जिंकलाय तो मात्र अभिनंदन. टीम सुपर 6 साठी दाखल झालाय संघ जर्मन उसाली. हार्ड लक जर्मन निलजे टीम. अगदी चांगला या स्पर्धेमध्ये आपण निलजे टीमचा देखील खेळ पाहिला, मात्र आता या स्पर्धेतून ते बाहेर होत असताना आपण पाहतोय. एक नाही दोन नाही क्रिकेट स्पर्धा पाहिल्यात मी 100, स्पर्धा पाहिल्यात मी 100.